नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आता थोड्या वेळ आधी आपलं युपीएससीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. ओके, युपीएससीच्या एक्झामचं. आणि जे 2024 ची आता एक्झाम होणार आहे आपली 26 मेला आपली एक्झाम होणार आहे युपीएससीची. ओके, त्याचं हे नोटिफिकेशन आलेलं आहे. आता 2024 हे तुम्ही आता हे जे बोर्डवर पाहत आहे तेच नोटिफिकेशन आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचं. पहा, आजची डेट या ठिकाणी दिलेली आहे 14 फेब्रुवारी 2024. सध्या झालेलं नोटिफिकेशन आहे. ठीक आहे, या नोटिफिकेशन नुसार काय काय डिटेल्स आहेत, कोणकोणत्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे ते मी तुम्हाला इथे सांगत आहे. ओके, तर या नोटिफिकेशन मध्ये सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत की तुमचा एक्झाम कशी होणार आहे, तुमची मेन्सच्या एक्झाम मध्ये सब्जेक्ट कसे असणार आहेत, तुमचा एज लिमिट, अटेम्प्ट लिमिट, टोटल व्हॅकन्सीज किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये पाहायला भेटतील. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे, जे तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायला आवश्यक असतील त्या गोष्टीची माहिती आपण इथे समजून घेणार. पहा, पहिली गोष्ट जी आहे ती आहे की एक्झाम पॅटर्न सेम आहे. एक्झाम पॅटर्न मध्ये काहीही चेंज नाही. जो आपला आधीचा प्रिलिमचा एक्झाम पॅटर्न होता त्याच्यामध्ये एक आपली जीएसचा पेपर असायचा, एक सीसॅटचा पेपर दुपारी असायचा, सेम पॅटर्न आहे. मेन्सचा पॅटर्न सुद्धा एक्झॅक्टली सेम आहे, त्याच्यामध्ये काहीही चेंज झालेला नाही. दॅट्स अ गुड न्यूज. त्यामुळे तुम्ही जे काही प्रिपरेशन तुमची चालू आहे त्या तीच प्रिपरेशन तुम्हाला करायची आहे. सो ती एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एज लिमिटची जी आहे, एज लिमिट सुद्धा जी आधीची जी होती एज लिमिट टू सेम एज लिमिट तुम्हाला तेच मिळणार आहे. आधीच्या आपल्याला माहिती आहे एज लिमिट काय होती, 32, जी आपली जनरलसाठी 32 होती. आणि प्रत्येक कॅटेगरीसाठी आपण पाहत आहे की त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. ओबीसी साठी जे आहे 3 वर्षाचं एक्सटेन्शन आपल्याला या ठिकाणी मिळून जाते. तर ओबीसी 35 पर्यंत आपल्याला एक्सटेन्शन मिळून जाते. आणि त्यानंतर यामध्ये एससी एसटीला आपलं 5 वर्षाचं एक्सटेन्शन असते. त्यामुळे 37 पर्यंत एससी एसटीचे जे कॅन्डिडेट्स आहेत ते ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, यामध्ये जी कट ऑफ डेट तुमची बर्थ डेट चेक करण्यासाठी असते ती असते 1 ऑगस्ट. ही तुमची कट ऑफ डेट असते. ठीक आहे, 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट पासून तुमचा बर्थ डेट कन्सिडर केला जातो. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे की तुम्ही या बर्थ डेट मध्ये फिक्स बसतात का. जर तुम्ही या बर्थ डेट मध्ये फिक्स बसत असाल तर तुम्ही त्या ऍप्लिकेशन जे फॉर्म आहे ते तुम्ही फिलअप करू शकता. तर हे तर झालं तुमच्या एज लिमिटचं. त्यानंतर आहे अटेम्प्ट लिमिट, की प्रत्येक कॅन्डिडेटला, प्रत्येक कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला किती अटेम्प्ट असतात. तर अटेम्प्टच्या लिमिट सुद्धा त्याबद्दल ही चांगली न्यूज अशी आहे की ते सुद्धा सेम टू सेम आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे अटेम्प्ट लिमिटच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर जनरल कॅटेगरीला 6 अटेम्प्ट आहेत, जे की आधी पण 6 अटेम्प्ट होते आणि आता पण 6 अटेम्प्ट आहेत. ओबीसीला 3 अटेम्प्ट जे आहेत ते एक्स्ट्रा भेटतात. राईट, सो जे 3 म्हणजे टोटल जे अटेम्प्ट आहेत ओबीसीचे ते टोटल 9 अटेम्प्ट होतात. आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब एससी एसटीचे जे अटेम्प्ट आहेत, एससी एसटीचे जे अटेम्प्ट आपले त्यांना अनलिमिटेड अटेम्प्ट असतात. त्यांचे 37 वय पर्यंत 37 एज पर्यंत जे अटेम्प्ट आहेत ते अनलिमिटेड अटेम्प्ट असतात. ओके, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे प्रत्येकाने की एज लिमिट सुद्धा सेम आहे. अटेम्प्ट लिमिट सुद्धा जे आहे त्या अटेम्प्ट लिमिट सुद्धा सिमिलर तशी ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे, ही तर झाली एक गोष्ट जी महत्वाची होती आपल्याला सगळ्यांना माहिती असणे. त्यानंतर जी पुढची आहे की त्याच्यामध्ये व्हॅकन्सीज किती आहे, आपल्या टोटल किती व्हॅकन्सीज काढण्यात आलेल्या आहेत. तर त्याबद्दल सुद्धा अतिशय गुड न्यूज आपल्याकडे आहे टोटल व्हॅकन्सीजच्या बाबतीमध्ये. तर युपीएससीने ज्या व्हॅकन्सीज काढलेल्या या ठिकाणी तुम्हाला मी नंबर दाखवतो. तुम्ही या ठिकाणी पहा, अतिशय चांगला नंबर आपल्याला या ठिकाणी दिसतो. 1056 व्हॅकन्सीज काढलेल्या आहेत. मागच्या 3 वर्षापासून आपण पाहत आहे की व्हॅकन्सीची संख्या वाढलेली आहे. त्याच्या आधी 1010 व्हॅकन्सी, अराउंड 1011 व्हॅकन्सीज होत्या 2022ला. मागच्या वर्षी त्यांनी 1100 पेक्षा जास्त व्हॅकन्सी काढल्या होत्या आणि यावेळेस त्यांनी 1056 व्हॅकन्सी काढलेल्या आहे. त्यामुळे मागच्या 3 वर्षापासून ज्या व्हॅकन्सीज निघत आहे, जो ट्रेंड आहे युपीएससीचा की जास्तीत जास्त व्हॅकन्सी काढायला पाहिजे, तो ट्रेंड अजूनही कंटिन्यू आहे. त्यामुळे ही जी तुमच्याकडे जी अपॉर्च्युनिटी आहे, जी संधी आहे, अतिशय चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. कारण 1056 जागा निघालेल्या आहेत. त्यातल्या त्यात एक गोष्ट अजून समजून घ्यायची आहे की तुम्ही फॉरेस्ट सर्व्हिसचा सुद्धा फॉर्म भरून घेत असाल, जर तुम्ही त्याच्यामध्ये जर तुमचं जर एज्युकेशन जे झालेलं आहे ग्रॅज्युएशनचं त्याच्या एलिजिबिलिटीनुसार तुम्ही जर इलिजिबल असाल तर तुम्ही फॉरेस्ट सर्व्हिसची सुद्धा एक्झाम देऊ शकता. त्याच्यासाठी सुद्धा अराउंड 150 जागा गव्हर्नमेंटनी काढलेल्या आहेत फॉरेस्ट सर्व्हिसच्या. त्याची फॉरेस्ट सर्व्हिसची आणि आपल्या सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम सोबतच होते. 26 मेलाच होईल. फक्त सिव्हिल सर्व्हिसची मेन्स वेगळी होते, फॉरेस्ट सर्व्हिसची मेन्स आहे ती वेगळी होते आणि दोघांचे इंटरव्ह्यूज जे आहे ते समोर वेगळे होतात. तर प्रिलिम सेम होत असते आणि त्याचा कट ऑफ प्रिलिमचा वेगवेगळा लागत असतो. त्यामुळे तुम्ही जर इलिजिबल असाल तर तुम्ही दोन्ही पोस्टसाठी फॉर्म भरू शकतात. फॉरेस्टचे सुद्धा 150 म्हणजे फार चांगल्या जागा आहेत, ज्या ऍक्च्युली नॉर्मली 100 ते 110 असायच्या, ते यावेळेस 150 जागा काढलेल्या आहेत. त्यामुळे फॉरेस्टच्या जागा सुद्धा खूप चांगल्या आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो.
ठीक आहे, 150 जागा. त्यामुळे ही जी अपॉर्च्युनिटी आहे, ही अपॉर्च्युनिटी अतिशय चांगली अपॉर्च्युनिटी प्रत्येकाला इथे मिळालेली आहे. तर आता फॉर्म भरण्याची आपली डेट काय आहे, तर आजपासून फॉर्मचे फिलिंग चालू होणार आहे. त्यामुळे 14 फेब्रुवारी पासून आजपासूनच आपली फॉर्मची जे फिलिंग आहे ती चालू होईल आणि तुम्ही फॉर्म भरू शकतात 5 मार्च पर्यंत. ठीक आहे, 5 मार्च पर्यंत तुमच्याकडे जवळजवळ असं समजा की 20 दिवस तुम्हाला दिलेले आहे या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी. एक्झॅक्ट 20 दिवसात तुम्हाला एक्झामचा फॉर्म भरायला. 14 फेब्रुवारीला आजपासून तुमचं फॉर्म फिलिंग चालू होते. 5 मार्च पर्यंत तुम्ही फॉर्म फिलिंग करू शकता, फॉर्म भरू शकता. आणि यामध्ये जर तुम्हाला काही चेंज करायचे असतील, ऍप्लिकेशन मध्ये जर तुम्हाला काही चेंज करायचे असतील, तर त्याचा सुद्धा तुम्हाला दिलेला आहे वेळ की 6 मार्च ते 12 मार्च. 6 मार्च ते 12 मार्च तुमचा फॉर्म फिलिंगची लास्ट डेट झाल्यानंतर जर तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये काही चेंज करायचं असेल, काही दुरुस्ती करायची असेल, तर तुम्हाला पुन्हा 6 ते 12 मार्च एवढा वेळ तुम्हाला मिळतो की तेवढ्या वेळेत तुम्ही काही जर चेंज करायचे असेल तर तेवढे तुम्ही चेंज यामध्ये करू शकता. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या एक्झामच्या रिलेटेड इम्पॉर्टंट गोष्टी. यामध्ये ऑफकोर्स जागा रिझर्व्ह असणार, ओबीसी, एससी, एसटी, त्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटीज, दिव्यांग लोकांसाठी, तर सगळे असणार आहेत. आणि बाकी सर्व्हिसनुसार कोणाला किती जागा आहेत त्या इथे या ठिकाणी दिलेलं नसते नोटिफिकेशन मध्ये की IAS ला किती, IPS ला किती. ते फायनली ज्यावेळेस आपलं सिलेक्शन होतात त्यानंतर आपल्याला कळते. तर महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की डेट काय आहे, वॅकन्सीज किती आहे, त्यानंतर एज लिमिट काय होती, अटेम्प्ट लिमिट काय होती, आणि एक्झाम पॅटर्न मध्ये काही बदल आहे का, आणि जो काही तुमचा डेट्स वगैरे काय आहेत एक्झामच्या, त्या डेट्स मध्ये काही चेंज वगैरे आहे का. ठीक आहे, तर नाही एक्झाम पॅटर्न मध्ये काही चेंज आहे, नाही डेट्स मध्ये काही चेंज आहे. 26 मुलं तुमची एक्झाम राहणार आहे, 20 सप्टेंबरला तुमची मेन्सची एक्झाम्स असणार आहे. त्यानंतर एज लिमिटमध्ये काही चेंज नाही केला, अटेम्प्ट लिमिटमध्ये सुद्धा काहीही चेंज केलेला नाही. महत्वाचं फक्त वॅकन्सी या ठिकाणी तुम्हाला सेपरेटली लक्षात ठेवण्याची गरज आहे 1056, आणि जे की अतिशय आनंदाची न्यूज आहे. आणि फॉरेस्ट सर्व्हिससाठी जर एलिजिबल असाल तर त्याचा सुद्धा फॉर्म भरून टाका, कारण त्याचे सुद्धा 150 जागा काढलेल्या आहेत. भूतोना भविष्य अशा काढलेल्या आहेत फॉरेस्ट सर्व्हिसच्या जागा, आणि आपल्या याच्या जागा सुद्धा 1056 आहेत. सो यावर्षी फॉर्म भरून टाका. आपल्याला माहित नसते की नेक्स्ट इयर काय असेल. ठीक आहे, त्यामुळे जर अपॉर्च्युनिटी जर चांगलेली असेल तर त्या अपॉर्च्युनिटीचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचे जे फॉर्म सबमिशन असेल ती प्रोसेस पाहून घ्या. काही डॉक्युमेंट्स जे लागत असतील ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत का सगळं चेक करून घ्या, आणि लवकरात लवकर प्रोसिजन करून जेवढ्या लवकर तुम्ही फॉर्म फिलअप कराल तेवढ्या लवकर तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार. ओके, सो ऑल द बेस्ट फॉर ऑल. थँक्यू सो मच.